कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला असं बघताना भारी वाटतं आणि मला भारी वाटतं तू माझ्याकडे असं बघताना। जायचं का? सूर्य थांब, मला ना त्या बाईंना भेटायचं होतं। हवं तर तू हो पुढे, मी आलेच। तुळजा जरा जपून जा। नको काळजी करू सारे, आलेच पटकन। मीला सांगायला पाहिजे होतं का मी काय बघितलं ते? नाही, नको, उगाच काळजी करत बस। पण ती बाई नक्की कोणाला मारायचा प्रयत्न करत होती? सरत नाही अंधार कोठडी मनाला, गाऊ कशी अंगाई झोप येईन बाळाला। मोजल्या मी काळ राती सांगू मी कुणाला, गाऊ कशी अंगाई झोप येईन बाळाला। आशाबाई, ही अंगाई नव्हती ग, असं वाटत होतं तू तुझ्या लेकरांशी तुटलेली नाळ धरून ठेवलीस। आम्हाला ऐकताना इतकं भरून आलं, तुला तर किती त्रास झाला असेल ग। डॉक्टर तुम्ही आलात होय? मला वाटलं मगाशी निघून गेलं। आशाबाई बघा, तुम्हाला भेटायला डॉक्टर आलेत। डॉक्टरांनी खास आणलंय तुमच्यासाठी। मला माहित नाही आपली परत भेट होईल का नाही ते, पण तुम्ही तुमच्या तब्येतीची नीट काळजी घ्या। मी दिलेली औषधं आणि हे लाडू वेळेवर खात जा। येते मी। उरी, आज लई दिसानं आपलं माणूस भेटलंय असं वाटतंय बघ। तुम्ही तुमच्या माणसांना लवकरच भेटाल हा विश्वास आहे माझा। देव तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुखी ठेवल बघ। येते। माझा पेन कुठं गेला? इथं तर ठेवला होता। 3 अक्षरी उभा शब्द, 3 येस ऋतिक। नाही ऋतिक तर काय असेल? धरून दीदी, माझं लकी पेन दे। काय लकी पेन? नाही देणार, जा। धनु दीदी माझा पेन दे। नाही देणार, जा। पेन दे धनु। काय म्हणलं ना, मला पाहिजे नाही देणार, नाही देणार म्हणलं ना। काय झालं वाटायला? साधं बघ के दोघे भांडतायत। कोण दोघे? भागू, आपण भांडत होतो का ग? नाही, मी तर पेन घेत होते। आम्ही तर कोडी सोडत होतो। भागू काय येते पुढे बघ। राजू, मला काय वाटतं माहितीये का, आतमध्ये ना ते डिंकाचे लाडू वळून वळून डिंकाचा वास तुझ्या डोक्यात गेला असणार। तुझा बाकीचे लाडू वळ आणि नंतर मला खायला दे। जा। राजू, अरे मी खरंच सांगते, त्या दोघे भांडत होत्या, मी ऐकलं ना। लाडूची शपथ, खरंच भांडत होत्या दादा।
भांडत होता भांडत होता पण सॉरी ना दादा, एक्स्ट्रा मिलिटरी सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी म्हणायचं ते सॉरी. भांडणार आता भांडणार नाही नक्की नक्की नाही. करा काम मग. खोटा वहिनी आली ना, मग झाली आमची कामं. तिकडे जेलमध्ये काय काय झालंय ना, मला सगळं ऐकायचं वहिनीकडून. हा मला बी ऐकायचं. दादा वहिनी आता झालेत ना दमून, त्यांना आवरू देत, जेवू देत, मग गप्पा मारा. काय मी ना फ्रेश होते, सगळं आवरून घेते, मग आपण गप्पा मारूया. आलेच मी. राजू शाबुदाना भिजत घातलाय ना, उद्या महाशिवरात्री आहे. हो दादा, तू सांगायच्या आधीच भिजत घातलाय. अरे वा हुशार आहे माझी राजू. बरं मी आवडतो. धनुदिदी, भागू, उद्या महाशिवरात्री आहे. उद्या माहिती ना काय असतं? हा उद्या लई मज्जा येणार आहे. हा, वा 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 भरलं वांग. अरे भरलं वांग म्हणजे आमचा जीव की प्राण. आता जर का या भरल्या वांग्याच्या आमच्या मध्ये कुणी आलं त्याला देटासारखा बाहेर फेकी ना. हा ओ डॅडी यू का वाटलंच. हे छत्री बघ कोणाचा जीव जातोय. हा डॅडी, हा अहो ते महादेवाचे देवस्थानचे लोक आलेत. चला. वा 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 प्रतापराव, लय दिवसांनी तुमचे पाय लागले आमच्या घराला. कस काय येणं केलं? काय नाही डॅडी, ते निमंत्रण द्यायचं होतं. जेवणाचं काय? हा नको नको नको, आम्ही आता जेवायला बसलोय. नाही नाही, उद्या महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे ना, ते आमंत्रण. आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तुमचीच आहे. बा नवदंपती आहेत ना आपले, शत्रुबाई आणि वहिनी साहेब, तेही असतील. आणि नवीन जोडप्यानं मंदिरात प्रतिविवाहासाठी उपस्थित राहायचं ना, अशी आपल्या गावची परंपरा आहे. सपरिवार उपस्थित राहू. बरं आलाच आता जेवण जाता का? आमंत्रण देऊन देऊन दमला असाल. भरलं वांग केले. नाही नाही, कशाला कशाला नाही डॅडी, येतो आम्ही. वाईट जेवण केलं असतं. नाही नको नको, येतो आम्ही. बा या या या. भरलं वांग वाट बघते. भरलं वांग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.